नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? नक्की स्वस्त आणि मस्त असाल. तर माझ्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये आज तुमचं स्वागत आहे. आज मी आले आहे महाबळेश्वरमध्ये आणि महाबळेश्वरचा हा अर्थर पॉईंट आहे. हे बघा, इको पॉइंट है ये, वो यहाँ पे चिल्लाने से ना आवाज बहुत ऐसे नहीं आती है, जोर से बोलना पड़ता है। इथे इको पॉईंट आहे. इथे एकदा आवाज दिला की तो रिटर्न परत येतो असं म्हणतात. असं कधी कधी निसर्गाच्या सहवासात फिरायला आलं पाहिजे मित्रांनो आणि मैत्रिणींनो. हे बघा, इथलं वातावरण किती सुंदर आहे. आता माझे 9 दिवसाचे उपवास चालू आहेत आणि मी अजून काहीच फराळाचं केलं नाही, तरी पण इथे आल्यावर अजिबात मला दमल्यासारखं झालेलं नाही आहे. कारण इथली हवा खूप छान आहे, हेल्दी आहे. इथे थोडं पण प्रदूषण नाही आहे. खूप छान वातावरण आहे इथलं. हे निसर्गाचं सौंदर्य पाहून असं वाटतं की खूप वेळ इथेच बसून राहावं, असं शांत मस्त सौंदर्याचा आस्वाद घेतो. हे बघा किती सुंदर हे सृष्टी सौंदर्य आहे. आपलं सौंदर्य कसं वयाच्या नुसार टिकत नाही, पण हे निसर्गाचं सौंदर्य असं आहे की जे चिरकाल अबाधित राहतं. ह्या अशा भव्य दिव्य निसर्गाकडे पाहिलं ना की असं वाटतं की आपण ह्या निसर्गासमोर अगदी काहीच नाही आहे. खूप छान आहे हे महाबळेश्वर. आम्ही नेहमी इथे फिरायला येतो आणि मला इथे फिरायला खूप आवडतं. हे बघा, हे व्हॅली किती सुंदर आहे. बघा, ते दुसऱ्या राज्यातून आलेले लोक आहेत. ते पण आता हेच म्हणत होते इंग्लिशमधून की गुड डिसिजन घेतला आपण इथे फिरायला आले. हे किती सुंदर आहे इथलं वातावरण. तर माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.